नमस्कार मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की पी-एफ ॲडव्हान्स पी-एफ हा कसा काढतात. चला तर बघूया. शेवटपर्यंत प्रोसेस बघा. ए टू झेड प्रोसेस मी ही लाईव्ह दाखवलेली आहे. सगळ्यात पहिले आपल्याला Google Chromeला यायचं. Google Chromeला आल्यानंतर इथं तुम्ही मेंबर होम या वेबसाईटवर जायचं. मेंबर होम वेबसाईट टाकल्यानंतर इथं तुम्हाला पहिलीच वेबसाईट दिसते. ह्या पहिल्या वेबसाईटवर तुम्ही टिक करून घ्यायचं. टिक करून झालं की तुम्हाला बघा पुढे असा इंटरफेस दिसेल. हे बघा, तुम्हाला असा इंटरफेस दिसला. त्याच्यानंतर इथे तुम्ही ओके करून द्यायचं. ओके केल्यानंतर तुमचा युएन नंबर इथे टाकून घ्यायचा. आपला युएन नंबर आपण इथे टाकून घेत आहे. युएन नंबर टाकून झाल्यानंतर तुम्ही जो तुमचा पासवर्ड सेट केलेला आहे तो पासवर्ड तुम्ही येथे टाकून घ्यायचा. लक्षात असू द्या, तुमचा पासवर्ड हा युएन नंबर ऍक्टिव्हेट पाहिजे. त्याच्यानंतर तुमचा पासवर्ड पण हा सेट केलेला पाहिजे, तेव्हाच तुमचा तो लॉग इन होणार. लॉग इन करा. इथे बघा तुमचा कॅप्चा टाकून घ्यायचा. त्याच्यानंतर साइन इन या बटनावर टिक करायचं. साइन इन या बटनावर टिक केल्यानंतर आपल्या आधार कार्डला जो नंबर लिंक असतो, आपल्या पीएफ ला जो लिंक असतो, त्या नंबरवर एक ओटीपी आलेला असतो. ओटीपी आपण ओटीपी आपण येथे टाकून घ्यायचा. ओटीपी आपण येथे टाकून घेतला आहे. ओटीपी टाकून झाल्यानंतर तुम्हाला कॅप्चा हा जसा तसा कॅप्चा हा भरून घ्यायचा आहे. कॅप्चा टाकून झाल्यानंतर तुम्हाला सबमिट या बटनावर टिक करायचं. सबमिट या बटनावर टिक केल्यानंतर तुम्हाला पीएफचं होम पेज आहे असं दिसतं. अशा पद्धतीने पीएफचं होम पेज दिसतं. त्याच्यानंतर तुम्ही लक्षात ठेवा, तुम्ही ॲडव्हान्स काढताना कधी पण तुमच्या अमाऊंटच्या फक्त 80% अमाऊंट ही तुम्ही ॲडव्हान्समध्ये काढायची. ॲडव्हान्स काढण्यासाठी तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगतो. त्यासाठी तुम्ही तुमची केवायसी ही आधी चेक करून घ्यायचं. मॅनेजमध्ये जायचं. त्याच्यानंतर केवायसी या ऑप्शनवर टिक करायचं. केवायसी या ऑप्शनवर टिक केल्यानंतर तुम्ही एकदा चेक करून घ्यायचं की तुमचं बँक अकाउंट हे इथं अप्रूव्ह झालं आहे की नाही. जर अप्रूव्ह झालं नसेल किंवा तुम्ही इथं बँकेची डिटेल भरली नसेल तर तुम्ही इथे बँकेची डिटेल अपलोड करून घ्यायची. बँकेची डिटेल अपलोड करून घ्यायची, कारण की त्याच्याशिवाय बँकेमध्ये तुमचा क्लेम होणार नाही. तुमचा क्लेम होण्यासाठी तुम्हाला तुमचं बँक अकाउंट हे अप्रूव्ह झालेलं पाहिजे. बँक अप्रूव्ह करण्यासाठी तुम्ही सिम्पली इथं केवायसी ऑप्शनवर टिक करून तुम्ही ते बँकला सिलेक्ट करून तुम्ही बँक अकाउंट नंबर आयएफसी कोड टाकून टिक करून इथं तुम्ही सेव्ह करून सबमिट करू शकता. आणि याच्याकडे ती प्रोसेस जाते. याच्याला सांगून तुम्ही किंवा आपल्या बँकेकडे ती प्रोसेस जाते. ऑटोमॅटिक ही 7 ते 8 दिवसामध्ये प्रोसेस होऊन जाते. तुमची केवायसी होऊन जाते. त्याच्यानंतर तुम्ही परत ऑनलाईन सर्व्हिसेस या बटनावर यायचं. त्याच्यानंतर क्लेम या ऑप्शनवर टिक करायचं. क्लेम ऑप्शनवर टिक केल्यानंतर तुम्हाला बघा असा इंटरफेस दिसतो. इथे तुमचा अकाउंट नंबर हा टाकून घ्यायचा आहे. अकाउंट नंबर इथं टाकून झाल्यानंतर तुम्ही व्हेरीफाय या बटनावर टिक करायचं. व्हेरीफाय या बटनावर टिक केल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस दिसतो. तुम्ही एस करून घ्यायचं. एस केल्यानंतर तुमची बँकची डिटेल इथे मॅच झालेली असती. त्याच्यानंतर तुम्ही प्रोसीड ऑनलाईन क्लेम या बटनावर टिक करायचं. प्रोसीड ऑनलाईन क्लेम बटनावर टिक केल्यानंतर बघा प्रोसीड ऑनलाईन क्लेम केल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस दिसतो. इथं तुम्हाला तुमचं ऑप्शन दिलेले आहे. तुम्हाला पूर्ण पीएफ क्लेम करायचा की पेन्शन क्लेम करायची की तुम्हाला पीएफ ॲडव्हान्स काढायचा. आपल्या या केसमध्ये आपण पीएफ ॲडव्हान्स क्लेम करणार आहोत. तर याचा पीएफ ॲडव्हान्स क्लेम फॉर्म नंबर 31 हा आपण भरणार आहोत. त्याच्यानंतर तुम्हाला कुठल्या कंपनीतला पीएफ काढायचा याच्यातून तुम्ही सिलेक्ट करून घ्यायचं. तुमच्या ज्या कंपनीचा पीएफ इथे जमा झालेला असेल किंवा तुम्हाला त्याच्यातला पीएफ काढायचा असेल तर तुम्ही त्या कंपनीला सिलेक्ट करायचं. कंपनीला सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला पीएफ कशासाठी लागतो, कसल्या कारणासाठी लागतो ते कारण इथं तुम्हाला टाकावायचं असतं. कारण टाकताना तुम्ही इलनेस वगैरे हे ऑप्शन टाकू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला किती अमाऊंट पाहिजे तर बघा आपल्याला जसं तुम्ही तुमच्या पीएफ मध्ये समजा 10,000 रुपये असेल तर तुम्ही 8,000 रुपये अमाऊंट ही टाकू शकता. म्हणजे तुम्ही 80% तुमचा पीएफ हा काढू शकता. त्याच्यानंतर तुम्ही ऍड्रेस हा जसा तसा ऍड्रेस तुमचा जसा आधार कार्डवर ऍड्रेस आहे तो ऍड्रेस तुम्ही टाकून घ्यायचा. टाकून घ्यायचा, प्रॉपर ऍड्रेस टाकून घ्यायचा, पिनकोड टाकून घ्यायचा. त्याच्यानंतर तुमचा
बँक पासबुक किंवा चेकबुक इथं तुम्ही अपलोड करायचं. ते पण बघा इथे 100 मिनिमम 100 KB साईज पाहिजे. जास्तीत जास्त पण 500 KB साईज पाहिजे. त्याच्यामध्ये फक्त JPG आणि JPEGच अपलोड होतं. PDF येथे अपलोड करू नये. चेक अपलोड करताना चेकवर कस्टमरचं नाव हे मेंडेटरी पाहिजे असतं. पासबुक अपलोड करताना सुद्धा आता पासबुकवर कस्टमरचा फोटो आणि त्याच्यावर सही शिक्का असलेला पाहिजे, तेव्हाच तो क्लेम सेटल होतो, अन्यथा क्लेम रिजेक्ट केला जातो. सगळ्यांनी याची नोंद घ्यावी. त्याच्यानंतर आपण इथे आपला पासबुक इथे अपलोड करून घेणार. आपलं पासबुक हे आपण इथून अपलोड करून घेतलं आहे. त्याच्यानंतर आपलं पासबुक हे व्यवस्थित अपलोड झालं आहे की नाही ते एकदा तुम्ही बघून घ्यायचं. पासबुक अपलोड झाल्यानंतर तुम्ही खाली यायचं. खाली आल्यानंतर तुम्ही चेक बॉक्सवर टिक करायची. चेक बॉक्सवर टिक केल्यानंतर गेट आधार OTP या बटनावर टिक करायचं. त्याच्यानंतर तुमच्या आधार कार्डला जो नंबर लिंक असतो त्याच्यावर OTP आलेला असतो. तो OTP आपण चेक करून घ्यायचा. OTP आपल्या मोबाईलवर आलेला आहे. अशा पद्धतीने आपल्याला OTP आलेला आहे. OTP आपण आपल्या इथे टाकून घ्यायचा. OTP टाकून झाल्यानंतर व्हॅलिडेट OTP अँड सबमिट क्लेम फॉर्म या बटनावर टिक करायचं. टिक केल्यानंतर तुमचा ऑनलाईन क्लेम हा सक्सेसफुली सबमिट झालेला आहे. हा क्लेम सबमिट झाल्यानंतर 7 दिवसाच्या आत तुमच्या अकाउंटमध्ये पैसे जमा होऊन जातात. धन्यवाद मित्रांनो. आपली प्रोसेस कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आपल्या चॅनलला नवीन आलेले असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.